पाठ 11 आपले घर व पर्यावरण स्वाध्याय. प्रश्न पहिला. पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल? योग्य ठिकाणी बरोबर करा व त्यामागचे कारण लिहा. तर याचे उत्तर असेल हे, आणि यामागचे कारण आहे पर्वतीय प्रदेशामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो, तसेच थंडी आणि वाऱ्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे इतर प्रकारची घरे पर्वतीय प्रदेशातील वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे टिकाव धरू शकत नाहीत. पर्वतीय प्रदेशामध्ये जमीन ही उंच सखल असते, पूर्णपणे सपाट नसते. त्यामुळे या भागात लहान आणि पक्के बांधकाम असलेले घरच बांधणे योग्य ठरेल. बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात? योग्य पर्याय निवडा. वाळू, कोळसा, सिमेंट, विटा. सिमेंट, विटा, कापूस, लोखंड. लोखंड, सिमेंट, वाळू, विटा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक लोखंड, सिमेंट, वाळू, विटा. प्रश्न दुसरा. घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम द्याल? आराम. रचना. हवामान. उत्तर हवामान, आराम, रचना. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत? त्यांची यादी करा. उत्तर. आमच्या घरातील पर्यावरणपूरक असलेल्या बाबींची यादी: हवा खेळती राहण्यासाठी मोठ्या खिडक्या, सौर दिवे, मातीची भांडी, लाकडापासून बनवलेल्या वस्तू, खिडकीतील रोपवाटिका. घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो? उत्तर. घरातील पुढील उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो: घरातील दिवे, पंखा, विहिरीतून पाणी बाहेर काढण्याची मशीन, गीझर, टीव्ही आणि लाईटवर चालणारे इतर साहित्य. सौर ऊर्जेच्या प्रणालीमध्ये आता इतकी प्रगती झाली आहे की घरातील लाईटचा वापर करून चालणाऱ्या सर्वच वस्तू आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो. प्रश्न चौथा. बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते? उत्तर. बांधकामाच्या ठिकाणी जलप्रदूषण, माती प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण या प्रकारचे प्रदूषण आढळते. पाठ 12 सर्वांसाठी अन्न स्वाध्याय. प्रश्न पहिला. काय करावे बरे? कुंडीतील रोप वाढत नाही. उत्तर. रोपाला
भरपूर सूर्यप्रकाश मिळावा अशी व्यवस्था करावी. कुंडीत सेंद्रिय खते घालावीत. रोजच्या रोज शक्यतो सकाळी रोपाला पाणी घालावे. मुळातली माती मोकळी करावी. रोपावर कीड अथवा परजीवी नाहीत याची खात्री करून घ्यावी. या सर्व बाबी व्यवस्थित केल्यास रोपाची वाढ होईल. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो? उत्तर, रोज रोज बाजारात जाणे टाळता यावे म्हणून घरामध्ये एकदम अन्नधान्य आणून ठेवतात. काही पदार्थ ठराविक हंगामातच मिळतात. त्यांना टिकवून व पुरवून वापरावे लागतात. आयत्या वेळी दुकाने बाजार बंद असेल तर गैरसोय होईल म्हणूनही अन्नधान्याचा साठा केलेला असतो. घरात पाहुणे येणार असतात. तीन, चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे. उत्तर, चूक. शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आपला भारत देश शेतीप्रधान आहे. उत्तर, बरोबर. आपला भारत देश शेतीप्रधान आहे. सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही. उत्तर, चूक. सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढते. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात? उत्तर, सुधारित बियाणे अधिक पीक देतात. सुधारित बियाण्यांची पिके झपाट्याने वाढतात. ही पिके किडीला बळी पडत नाहीत. काही प्रकारची बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात. सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या? त्यांचे फायदे कोणते? उत्तर, ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सिंचनाच्या सुधारित पद्धती आहेत. आधुनिक सिंचनामुळे पिकांच्या मुळांना आवश्यक तेवढेच पाणी मिळते. पाण्याची बचत करता येते. उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करता येतो. ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा. उत्तर, ठिबक सिंचन पद्धतीत पिकांना थेंब थेंब पाणी देण्यात येते. अशा सिंचनात छिद्रे असलेले पाईप वापरतात. या छिद्रांतून पिकांच्या मुळांना पाणी मिळते. उपलब्ध पाण्याचा योग्य व पुरेपूर वापर केला जातो. कोणकोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते? उत्तर, वाढत्या पिकांवर कीड पडू शकते. काही पिकांना रोग लागू शकतात. जमिनीत पिके जोमाने वाढत नाहीत.
अपुरे पाणी मिळाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. उ. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात? उत्तर. कीड व रोगजंतूंची लागण थांबवण्यासाठी पिकांवर कीटकनाशके फवारण्यात येतात. बियाणे देखील पेरण्या अगोदर त्यावर औषधे चोळून घेतात. उ. जमिनीचा कस कशामुळे कमी होतो? उत्तर. जमिनीत जास्त प्रमाणात रासायनिक खत मिसळल्यास आणि पाण्याचा अतिवापर केल्यास तिचा कस कमी होतो. ए. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत? उत्तर. आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे सुधारित बियाणे वापरण्यात येते. जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरण्यात येतात. योग्य प्रमाणातली सेंद्रिय खते वापरून उत्पादन क्षमता वाढवतात. कीटकनाशकांचा सुयोग्य वापर करून पिकांची सुरक्षा करण्यात येते. ऐ. कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते? उत्तर. धान्य साठवणीच्या जागी कीटकनाशकांचा फवारा मारतात. कडुलिंबाचा पाला वापरून धान्य टिकवता येते. संरक्षक रसायने धान्यात मिसळून ठेवतात. अशा रसायनांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही. साठवणीच्या जागी हवा खेळती ठेवतात. ओ. शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते? उत्तर. भारतातली बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाबरोबरच नदी, तलाव व विहिरी यातील पाण्याचा उपयोग केला जातो. नद्यांवर धरणे बांधून आणि पावसाचे पाणी अडवून केलेल्या पाणीसाठ्यातूनही शेतीसाठी पाणी वापरले जाते. प्रश्न 5वा. जोड्या जुळवा. अ गट. 1. दमट हवेतील धान्य साठा. 2. कोरड्या हवेतील धान्य साठा. 3. धान्य साठ्यात औषधे ठेवणे. ब गट. धान्याला बुरशी न लागणे. आ. कीड मुंगी न लागणे. ई. बुरशी लागणे. उत्तर. दमट हवेतील धान्य साठा. याचं उत्तर असेल ई. बुरशी लागणे. दमट हवेतील धान्य साठा, बुरशी लागणे. 2. कोरड्या हवेतील धान्य साठा. उत्तर अ. धान्याला बुरशी न लागणे. 3. धान्य साठ्यात औषधे ठेवणे. उत्तर आ. कीड मुंगी न लागणे. पाठ 13वा. अन्न टिकवण्याच्या पद्धती यावरील स्वाध्याय. प्रश्न पहिला. काय करावे बरे? पापड सादळले आहेत. उत्तर. दमट झालेल्या पापडांना उन्हात वाळवण्यासाठी ठेवावे. 3-4 दिवस कडक ऊन लागल्यावर हवाबंद डब्यात घट्ट बंद करून ठेवावेत. आ. आंबा, कैरी, आवळा, पेरू अशी फळे तर मटार, मेथी, कांदा, टोमॅटो अशा भाज्या ठराविक काळात
भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. ते वर्षभर वापरायचे आहेत. उत्तर: आंब्याचा रस काढून वाळवून ठेवता येतो. कैरी, आवळा यांची लोणची, मुरंबा असे प्रकार बनवून ठेवता येतात. कैरी, आवळा, पेरू यांची सरबते व जेम देखील बनवता येतो. मटार सोलून त्याचे दाणे फ्रीज करता येतात. मेथीपासून ठेपले, मुठिया असे पदार्थ करून ती टिकवता येते. टोमॅटोचा सॉस, कांदा वाळवून कोरड्या जागी योग्य प्रकारे ठेवता येतो. बारीक कापलेला कांदा तळून ठेवल्यास पुष्कळ दिवस टिकतो. अशा पद्धतीने आपण वर्षभर वापरू शकतो. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात, परंतु शेवयांची खीर लवकरच खराब होते, असे का? उत्तर: शेवया उन्हात वाळवून तयार केलेल्या असतात. त्यात पाण्याचा अंश नसल्याने त्या अनेक दिवस चांगल्या राहतात. परंतु शेवयांची खीर दुधात बनलेली असते. दूध टिकाऊ नसल्याने खीर लवकरच खराब होते. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. अ. पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. उत्तर बरोबर आहे. पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो हे विधान बरोबर आहे. आ. सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होत नाही. उत्तर चूक. कारण सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की आपले अन्न खराब होते. ई. उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत. उत्तर चूक. उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले धान्यासारखे पदार्थ वर्षभर वापरता येतात. ई. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. उत्तर चूक. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला थंडावा मिळतो. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते? उत्तर वाळवणे, थंड जागी ठेवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे आणि अणुपरिरक्षक वापरणे अशा विविध पद्धतीने अन्न टिकवले जाते. आ. खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो? उत्तर खराब अन्नाचा वास आणि स्वरूप दोन्ही बिघडलेले असते. अशा अन्नाच्या सेवनाने पोटदुखी, जुलाब, उलटी होऊ शकतात. कधीकधी खराब अन्नाला बुरशी लागते. या सर्व कारणामुळे आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो. ई. फळांचे मुरंबे का केले जातात? उत्तर
फळे जास्त काळ टिकत नाहीत. त्यांवर सूक्ष्मजीव किंवा बुरशी वाढू शकते. फळे टिकवायची असल्यास त्यात साखरेसारखे परिरक्षक घालून ती टिकवता येतात. म्हणून हंगामानंतरही तशाच चांगल्या स्वादातली फळे खाण्यासाठी फळांचे मुरांबे केले जातात. परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात? उत्तर: जे अन्नपदार्थ टिकवता येत नाहीत ते पदार्थ परिरक्षकांमुळे जास्त काळपर्यंत टिकवता येतात. खराब होणारे अन्नपदार्थ हंगामानंतरही टिकवलेल्या स्वरूपात राहावेत यासाठी परिरक्षकांचा वापर करतात. मसाल्याचे विविध पदार्थ कोणते? ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत? उत्तर: धने, दालचिनी, लवंगा, वेलची, जायफळ, जिरे, काळी मिरी, तमालपत्र असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत. धने, जिरे, काळी मिरी या वनस्पतीच्या बिया आहेत. खोडाची जाड साल आपण दालचिनी म्हणून वापरतो. तमालपत्र हे पान आहे, तर लवंगा या फुलाच्या सुकलेल्या देठापासून तयार होतात. वेलची, जायफळ ही त्या झाडांची फळे आहेत. पाठ 14 वाहतूक स्वाध्याय. प्रश्न पहिला. वाहतुकीच्या सोयीचा तुम्हाला झालेला फायदा यावर 5 वाक्ये लिहा. उत्तर: 1. आपण कमीत कमी वेळेत जास्त दूर जाऊ शकतो. 2. मैदानावर सायकलने जाता येते व तिथे भरपूर खेळता येते. 3. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास ऑटो रिक्षाने ताबडतोब दवाखान्यात जाता येते. 4. मामाच्या घरी कधी पण जाता येते. 5. रेल्वेच्या सहाय्याने सुट्टीत सहलीला जाता येते. प्रश्न दुसरा. वाहतुकीच्या सोयीमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या 4 सुविधा लिहा. उत्तर: 1. जास्त वेळ न टिकणारे अन्न कमी वेळेत बाजारपेठेत नेणे शक्य झाले. 2. परिसरातील देवस्थानांना परगावातील भाविकांना भेट देणे शक्य झाले. 3. विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी जाणे शक्य झाले आहे. 4. वाहतुकीच्या सोयीमुळे आमच्या परिसरात दवाखाने झाले आहेत. प्रश्न तिसरा. आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी 4 उपाय लिहा. उत्तर: 1. चालत जाण्याच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी चालत जाणे. 2. खाजगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहनांचा वापर करणे. 3. परिसरातील प्रत्येकाने खाजगी वाहनाचा वापर न करता सोयीनुसार एका खाजगी वाहनातून शेजारी, मित्रमंडळी, सहकारी यांनी एकत्रित प्रवास करणे. 4. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे. प्रश्न चौथा. तुमच्या परिसरातील सर्वात कमी प्रदूषण असलेला भाग शोधा. हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा. उत्तर: कमी प्रदूषण असलेला भाग म्हणजे
गावापासून दूर अंतरावर टेकडीवर असलेला शिवमंदिराचा परिसर होय. तेथील प्रदूषण कमी असल्याची कारणे. 1. टेकडीच्या व शिवमंदिराच्या परिसरात लोकसंख्या खूप कमी आहे. तेथील लोक अत्यंत कमी प्रमाणात वाहनांचा वापर करतात. टेकडीवर व शिवमंदिराच्या परिसरात झाडांची संख्या जास्त आहे. 5. प्रश्न 5वा. CNG व LPGची विस्तारित रूपे लिहा. उत्तर. CNGचे विस्तारित रूप कंप्रेस्ड नॅचरल गॅस. LPGचे विस्तारित रूप लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. प्रश्न 6वा. वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते? चित्राचे निरीक्षण केले असता आपल्याला उत्तर देता येईल. वर दिलेल्या चित्रातील प्रदूषण करणारे वाहन बस होय. आ. या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरिता तुम्ही कोणता उपाय सुचवाल? उत्तर. बसची वेळच्या वेळी देखभाल व दुरुस्ती करणे आणि CNGचा वापर करणे. पाठ 15वा. संदेशवहन व प्रसारमाध्यमे स्वाध्याय. प्रश्न पहिला. प्रसारमाध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा. उत्तर. संगणक व इंटरनेटच्या आधारे विविध शैक्षणिक अभ्यास घटकांची दृकश्राव्य स्वरूपात माहिती उपलब्ध होते. आकाशवाणी, वृत्तपत्र इत्यादी प्रसारमाध्यमे खेडोपाड्यातही सहज उपलब्ध होत असल्यामुळे शिक्षणाचा व माहितीचा दूरवर प्रसार होतो. प्रश्न दुसरा. दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे? उत्तर. दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी पत्र, तार इत्यादी साधनांचा वापर केला जात असे. प्रश्न तिसरा. संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला? उत्तर. पाठ्यपुस्तकात दिलेले विविध उपक्रम करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळाली. संगणकामुळे महत्त्वाची माहिती साठवून ठेवता आली. शैक्षणिक प्रगती झाली.